आजचा बघ 23वा दिवस आहे. आंघोळ झाली दुधींची ती तुळशीला पाणी घातलं आणि तुळशी शेजारी धोत्र्याचं झाड सुद्धा उगवलेलं त्याची सुद्धा पूजा करीते. आणि आता स्वयंपाक तिकडे मामाचं तिकडे तिकडे आहे तिकडे सुद्धा स्वयंपाक करायला आता पटपट आवडून तिकडे स्वयंपाक करायला. सगुनीला खायला घालते एक टप घातलाय मी असं 3 टप झाले ना हा 4था टप आहे. मग बाळ्यात जायचं मग नंतर पप्पा पाणी पाजतील मग ती बसन पाणी प्यायल्यावर मग आता तिकडे मला स्वयंपाक करायला जायचं मग आता जाते पटकन सगुनी मला कशी खाते. ते काय याच्यापासून सरबत वगैरे आणि फळ हे हे कोणतं फळ आहे तुम्ही सांगा आम्हाला माहिती नाही तुम्ही सांगा. ते आम्ही मामाच्याकडे आलो आता चाललं हे बघितलं त्याच्यामुळे म्हटलं आपण बघावं कसं काय ते हे सरबत करतात हे माहिती आहे पण फळाचं नाव काही माहीत नाही. फळ ते तुम्ही सांगा तुम्ही पण सांगू शकता फळाचं नाव काय आहे ते कमेंट करून सांगा का हे फळाचं नाव काय आहे ते. याचं लय मोठा वेल हा आणि फळ पण अशी बरीच लागलेली आहे. आता मी तोडले घर जाऊन सरबत करणार या सगळी यायला सरबत मी कसून जाईल लवकर. शिपायला आले मी त्याला टॉनिक मारते 2 दिवसांनी उपटायला येईल. मग आता घेत आता परवा दिवशी दाणा उपटायचा आहे मग म्हटलं आता शिपावा दाणा मग त्याच्यामुळं आम्ही आता दाणा शिपायला आले त्यामुळे दाणा वाढलाय कसा आणि 2-3 सारं बारीक आहे मग म्हटलं आता ते शिपून काढा म्हणून ते शिपायला आले. आम्ही चांगलं टॉनिक सोडितो मग चांगलं उंची पण वाढन ते टॉनिक पंपात टाकले मग आता ते म्हटलं शिपावा मग त्याच्यामुळं आलं शुक्रवारी दाणा उपटायचा आहे ते चांगलं त्याला चमकदारी काळपणा येईल आणि मग शुक्रवार उपटून गेला का मग कळण काय आता करते चालू पंप. आता शिपते पंप मी मग आता झालं थोडं एक बारकाला सरायचं करते